ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेत। देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी गेल्याचं कळतंय। मंत्रिमंडळ सहभागाच्या संदर्भात दोघांमध्ये आता चर्चा होण्याची शक्यता आहे। तर ही आताची लाईव्ह दृश्य आपण बघतो। देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। अगदी काही वेळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। मंत्रिमंडळामधला सहभाग, संभाव्य मंत्रिमंडळ या सगळ्याच्या संदर्भात या दोघांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय। तर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्याच्या नंतर पुन्हा एकदा या भेटीगाठींना वेग आलेला आहे आणि पुन्हा एक महत्त्वाची बैठक वर्षा या शासकीय निवासस्थानी होताना आपण बघतोय। देवेंद्र फडणवीस या भेटीसाठी, या बैठकीसाठी आता वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करतील। आपल्याला माहिती आहे काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे सगळे आमदार सुद्धा गेलेले होते। त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात चर्चा केलेली आहे। मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आता चर्चा होतीये। त्यामुळे एकनाथ शिंदे आज संध्याकाळी नेमका कोणता निर्णय जाहीर करतात हे सुद्धा अवघ्या काही वेळामध्ये आपल्याला कळणार आहे। अक्षय भाटकर आपल्याला अधिकची माहिती देतात। अक्षय, यावेळी थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत। आज दिवसभरामध्ये ते दुसऱ्यांदा आलेले आहेत। काल आपल्यामध्ये काल देखील देवेंद्र फडणवीस हे दाखल झाले होते वर्षा बंगल्यावर आणि त्यांनी चर्चा केली होती आणि त्या चर्चेच्या नंतर थेट आज दुपारी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे जण आले होते। त्यावेळी त्यांनी चर्चा केली आणि थेट राजभवनावर ते गेलेले होते सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आणि सत्ता स्थापनेचा दावा केलेले होते। अजितदादा त्यांच्या दृष्टीने गेले, एकनाथ शिंदे हे वर्षावर आले आणि सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस गेले होते। मात्र जसं की प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आलेले आहेत वर्षा बंगल्यावर। या ठिकाणी आता त्यांच्यामध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे आणि या चर्चेच्या अंती हे निश्चित होईल की एकनाथ शिंदे उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतायत की नाही घेतात। त्याबरोबरच ही देखील माहिती मिळते की मंत्रिमंडळामध्ये कोण कोण समाविष्ट होणार आणि उद्या कोणकोणत्या मंत्री पदासाठी कोणकोणते आमदार किंवा ज्येष्ठ नेते हे शपथ घेणार याची देखील यादी जी आहे ती आत्ताच्याच होणाऱ्या बैठकीमध्ये फायनल केली जाणार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची ही भेट जी आहे ती महत्वाची आहे। कुठे ना कुठे एकनाथ शिंदे यांची नाराजी अजूनही कुठे आहे असं समजतंय आणि उद्या ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील की नाही याबद्दल देखील अजूनही संभ्रम आहे। मात्र आता जर आपण पाहिलं तर आता देखील देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा वर्षा या बंगल्यावर आल्यामुळे ते समजूत काढण्याची शक्यता जास्त आहे आणि उद्याच्या मंत्रिपदाच्या शपथीबाबत, उपमुख्यमंत्री पदाच्या शपथीबाबत त्या ठिकाणी चर्चा होईल आणि निश्चितच एकनाथ शिंदे उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही हे आता होणाऱ्या बैठकीनंतर ठरणार आहे। त्याचबरोबर वेगवेगळे जे इतर मंत्री आहेत, जे संभाव्य मंत्री आपण नावं वेगवेगळी चालवलेली होती, मग उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, गुलाबराव पाटील असतील, शंभूराज देसाई आहे, या सगळ्या मंत्र्यांची नावं देखील चर्चा केली जाईल। कोणाला कोणतं खातं दिलं जायचं ह्याची देखील चर्चा केली जाईल आणि त्याच्यानंतर उद्या मंत्रिमंडळ, संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे ते उद्या शपथ घेणार आहे। त्यामुळे उद्याच्या दृष्टीने किंवा उद्याचा जो प्रोग्राम आहे त्याच्या दृष्टीने आताची बैठक जी महत्वाची मानली जाते। अगदी अक्षय, धन्यवाद या अपडेटसाठी। आणि या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास एक